मुक्त गोठा ही संकल्पना तशी पाहिली तर फार जुनीच आहे। मुक्त गोठा पूर्वी जे आपले पूर्वज गाई चारायचे आणि वाडग्यामध्ये बांधायचे, त्याच पद्धतीनं मुक्त गोठ्या संकल्पना पुढे आली। आणि आपण ज्या आता दूध व्यवसाय, आधुनिक दूध व्यवसाय करायला लागलो, त्यामध्ये गाई आपण पहिल्या बांधून ठेवत होतो आणि बांधून गाईंना चारा घालत होतो। चारा घालत असताना पाणी पाजणे, चारा घालणे, त्यांची या पाठीमागची स्वच्छता करणे, यासाठी होणारे श्रम खूप जास्त होते। ह्या श्रमातून मुक्त होण्यासाठी आपण गोठा मुक्त केला। मुक्त झाल्यामुळे गोठ्यातली सगळ्याच गोष्टी, गायींचे आजार कमी झाले। मुक्त गोठ्यामध्ये गायींना त्यांच्या मनासारखे फिरता आले। बंदिस्त गोपालनामध्ये जे गायींना वेळेवर आपण 2च वेळेस पाणी पाजत होतो आणि मुक्त केल्यामुळे गायींना पाहिजे त्यावेळेस पाणी प्यायला मिळालं। पाणी प्यायला मिळाल्यामुळे गायींच्या दूध उत्पादनात 20 ते 25% वाढ झाली। म्हणजे गायींना पाहिजे तेव्हा पाणी मिळत गेलं आणि पाहिजे त्यावेळेस बसून आराम करायला वेळ भेटला आणि रवण करायला कमीत कमी 8 ते 10 तास मिळाले। 10 तास मिळाल्यामुळं दूध उत्पादनात वाढ झाली आणि दुधाच्या गुणवत्तेत सुद्धा वाढ झाली। मुक्त गोठा व्यवस्थापनामध्ये आपण जे पडलेलं शेण आणि गाय मोकळ्या असल्यामुळं ज्या होणाऱ्या गोचिडांचं प्रमाण, हे व्यवस्थापन करण्यासाठी आपण कोंबडी पालन केलेलं आहे। माझ्या गोठ्यामध्ये 40 गायी आहेत, लहान मोठ्या। त्या 40 गायींच्या पाठीमागं मी प्रत्येक गायीमागे एक कोंबडी सोडलेली आहे। ते एक कोंबडी सोडल्यामुळं माझ्या गोठ्यातील गोचिड नियंत्रणाचं काम कम्प्लिटली सगळं काम कोंबड्यांनी केलेलं आहे। आणि शेण जे पडतं, शेण पडल्यानंतर शेणामध्ये जे कंटेस कोंबडीला खायला मिळतात, त्याच्यामुळे ती अशी विस्कटून बाजूला करते अशी, आणि शेण सुकवण्याचं काम सुद्धा कोंबडी करते आणि गोठ्यातील स्वच्छतेचं काम सुद्धा कोंबडी करत असते। आणि त्या कोंबडीच्या माध्यमातून आपल्याला 40 कोंबड्यांमागं रोज 35 ते 40 अंडी मिळतात आणि 35 ते 40 अंडी मिळत असताना त्या गोठा व्यवस्थापनाला 2 मजुरांचं योगदान दिल्यासारखं कोंबडीचं काम आहे। म्हणून मुक्त गोठ्यामध्ये आपण कोंबडी पालन जर केलं तर दूध व्यवसायामध्ये आर्थिक नफा वाढून देण्यासाठी पण मदत होती। माझा मुक्त गोठा आहे, माझा मुक्त गोठ्यामध्ये 44 गायी आहेत। 44 गायींमध्ये माझ्या 15 गायी दुधात आहेत, 8 गायी गाभण आहेत, 10 कालवडी माझ्या गाभण आहेत आणि 10 कालवडी लागवडी जोगत्या आहेत। आमच्याकडे पावसाळा कमी असल्यामुळं आम्ही चाऱ्याचा प्रश्न आम्हाला उद्भवतो। चाऱ्याचा प्रश्न आणि खाद्याचा प्रश्न, मार्केटमधले खाद्य महाग असताना आम्ही हायड्रोपोनिक तंत्रज्ञान हे जेव्हा आम्हाला माहीत झालं, त्या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानातून आम्ही कमीत कमी पाण्यात, कमीत कमी जागेमध्ये आणि जास्त उत्पन्न, म्हणजे समजा 2 किलो मक्यापासून आपण 17 ते 18 किलो चारा निर्मिती, आणि तो चारा एकदम पौष्टिक, त्या पौष्टिक चाऱ्यामुळे आम्ही ह्या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाकडे वळालो। हायड्रोपोनिक तंत्रज्ञान म्हणजे मराठी भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर मोड आलेला मका। मोड आलेला मका एक दूध व्यावसायिकांना आणि गोपालकांना एक वरदान आहे। कारण मोड आलेला मका आपल्याला चाऱ्याच्या दृष्टीनं आणि पशुखाद्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त ठरतो। जो पारंपरिक पद्धतीनं मका आपण उगवला जातो त्याला 2.5 ते 3 महिने लागतात। 3 महिन्यामध्ये आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, त्या मक्याला पाणी भरावं लागतं, त्याला हार्वेस्टिंग करावं लागतं, त्यासाठी खूप मजुरांचा खर्च येतो। पण हायड्रोपोनिक तंत्रज्ञानानं आपण मका उपलब्ध जर केला तर त्यासाठी फक्त 9 दिवस लागतात। 9 दिवस लागत असताना त्याला जमिनीची गरज येत नाही, कमीत कमी पाण्याची गरज येते। म्हणजे आपण 18 बाय 60च्या शेडमध्ये साधारण आपण 40 गायींचा चारा उपलब्ध करू शकतो। 10 ट्रेमध्ये साधारण आपण 180 ते 200 किलो चाऱ्याची निर्मिती दर 9 दिवसांनी म्हणजे रोजच्या रोज आपल्याला मिळू शकते 9 ट्रेच्या मार्फत। आणि तो तंत्रज्ञान पशुधनासाठी अत्यंत उपयुक्त आहे। हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये मोड आल्यानंतर आपण भिजवल्यानंतर मोड आलेलं धान्य पोत्यात दाबून ठेवल्यानंतर पहिल्या दिवशी आपण ट्रेमध्ये
मोड आलेलं धान्य, मक्याचं धान्य असं ह्या पद्धतीनं पसरून घेतो। हे पसरवल्यानंतर आपण याला फॉगिंगसाठी इथं ह्या पहिल्या दिवशी ठेवलं जातं। दुसऱ्या दिवशी साधारण हे इकडचे जे 9 ट्रे आहेत हे दुसऱ्या दिवशी भरले जातात। दुसऱ्या दिवसानंतर अशा स्टेज बाय स्टेज याला 9 दिवस लागतात। 9 दिवसामध्ये आपल्याला हा हायड्रोपोनिक मक्याचा ट्रे तयार मिळतो। सगळ्याच्या साधारण आपण 9 दिवसानंतर, हा आता 8 दिवसाचा आहे, माझे सकाळचे ट्रे मी घातलेले आहेत, हा उद्याला घालायचा आहे। याची उंची, या बाई मुळांची जी साईज येते ही साधारण 4 बोटं उंचीची येते आणि 4 बोटाच्या उंचीच्या आल्यामुळे चाऱ्याचं जो समजा 2 किलो आपण मका याच्यामध्ये टाकलेला असतो, 2 किलो मक्यापासून आपल्याला 17 ते 18 किलो याचं वजन मिळतं, 9 पट। आणि एवढा स्वस्त चारा, इतका पौष्टिक चारा आपल्याला 2 रुपये किलोनं मिळत पण नाही। आणि दुष्काळी स्थितीमध्ये आपण याला या ट्रेला दिवसभरासाठी फक्त 1 लिटर पाणी लागतं। 1 लिटर पाणी फक्त आपल्याला त्याला 4 वेळेस स्प्रे करायचे। साधारण तुमच्याकडे 250 मिली पाणी असेल तर 250 मिली पाणी आपण डायरेक्ट थोडंसं फॉगिंग केलं तरी त्याची 2 तासाची गरज भागून जाते। आणि आपल्याला दिवसभर म्हणजे 9 दिवसासाठी एका ट्रेला फक्त 9 लिटर पाणी लागते। 9 लिटरमध्ये आपण 17 ते 18 किलोचा चारा उपलब्ध करू शकतो। म्हणजे कितीही दुष्काळी स्थितीमध्ये 2 किलो बियाणे, हा, 9 लिटर पाणी आणि दुप्पट खाद्य, 9 पट खाद्य, दुप्पट प्रोटीन, हा, दुप्पट प्रोटीन्स। पशुखाद्य जेवढं दूध मिळत होतं त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच मापात दूध मिळालं मला। म्हणजे काही दुधात जास्त वाढ झाली नाही, पण गायींच्या म्हणजे आजार पाणी हे एकदम कमी झाले, हेल्दी राहिलं आणि गायींना एकदम सकस आहार मिळायला लागला। पोटाचे आजार, पचनाचे आजार, गायींना जो वेळ लागत होता ना, हे बाकी खाद्य खाल्ल्यानंतर गायींना जो पचायला वेळ लागायचा, तर हा पचनीयाचा वेळ हा हायड्रोपोनिकमुळे एकदम कमी प्रमाणात, आजोला आणि मुरघास आणि हायड्रोपोनिक। नमस्कार, मी तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, संगमनेर। सांगण्यास फार आनंद होतो की संगमनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं। प्रतिदिनी तालुक्यातून जवळजवळ 3 लाख लिटर दुधाचं उत्पादन होत असतं आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चाऱ्याखाली क्षेत्र आहे। जवळजवळ 12 ते 13 हजार हेक्टर क्षेत्र चाऱ्या पिकाखाली आहे आणि अशामध्ये एवढं मोठं दूध उत्पादन होत असताना जनावरांसाठी लागणारा चारा आहे याचे वेगवेगळे मार्ग शेतकरी चोखळत असतात। तसंच निमगाव बुद्रुकमध्ये प्रगतशील शेतकरी श्रीयुत अनिलराव कानवडे, त्यांचे बंधू, त्या सर्वांनी मिळून असा एक चांगला प्रयोग केला। ते सतत वाचन करत असतात, वेगवेगळ्या प्रयोगाची माहिती घेत असतात आणि तसंच त्यांनी हा एक इथे प्रयोग केलेला आहे, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान। हे तंत्रज्ञान पाश्चात्य देशामध्ये म्हणजे हॉलंड अशा देशामध्ये जवळ 20 वर्षापासून कमी अधिक प्रमाणात वापरलं जात होतं। ते भारतामध्ये अलीकडच्या 5-6 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे। अलीकडे भारत हा दुधामध्ये अग्रेसर असलेला देश म्हणून समोर येत आहे। मात्र दुधाची गुणवत्ता आपल्याला वाढवावी लागणार आहे, त्याच्यासाठी शेतकरी आता त्यांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वांनीच अवलंब करावा असं एक सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो। काही शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान वापरायला सुरुवात पण केलेली आहे, त्यांनी इथूनच यांच्याकडूनच मोठे मार्गदर्शन घेऊन ते गेलेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत आत्माअंतर्गत आम्ही शेतकरी टू शेतकरी तंत्रज्ञानाच्या प्रसाराअंतर्गत या तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे। आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी इथे व्हिजिट दिलेले आहेत, त्यांना कानवडे बंधूंनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। ते आलेल्या शेतकऱ्यांना सहजतेने त्यांचं ते ज्ञान सहज देतात, याचा प्रसार व्हावा, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा, असं तंत्रज्ञान वापरावं असा त्यांचा आकस असतो आणि त्या दिवसांनी ते प्रयत्न करत आहेत। आजोला ही एक शेवाळवर्गीय वनस्पती आहे, ती पाण्यावर तरंगणारी आणि पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे। हिच्यामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि क्षार भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आपण ही वनस्पती गायीच्या आहारामध्ये आपण ॲड केलेली आहे। तर माझ्याकडे साधारण 18x4चे असे 20 बेड आहेत। ह्या 20 बेडमधून साधारण मी एका बेडमधून 3 ते 4 किलो आजोला मला दररोज मिळतो। आणि माझ्या गायींमध्ये मी ज्या आजोलाचं प्रमाण ज्यावेळेस खाद्यामध्ये घालायला सुरुवात केली चाऱ्यामधून, तर माझी पहिली फॅट्स 3-5ची होती। आजोलाचं प्रमाण वाढवल्यापासून माझ्या गायीच्या दुधाची फॅट 3.8, 3.9, 4.0 पर्यंत पोहोचली। त्यामुळे आजोला हा आपल्या गायींच्या खाद्यामध्ये घालायला एकदम स्वस्त आणि चांगला पर्याय आहे। आजोलाचं प्रमाण आपण 1 ते 1.5 किलो गायीच्या पशुखाद्य म्हणून जर वापरलं तर आपला पशुखाद्यावरचा होणारा खर्च हा फार कमी प्रमाणात होतो।
आझोलाचे बेड तयार केले असताना ह्या आझोलातला हा एवढा भाग जरी आपण पाण्यामध्ये सोडला तरी हा भाग आपल्याला बीज म्हणून वापर करता येईल याच्यावाला. आणि हेच बीज असं ह्या पद्धतीनं असं पाण्यामध्ये सोडलं तर आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये आझोला कल्चर आपल्याला चालू होऊन जाईल. आणि रोज आपल्या गायींसाठी 3 ते 4 किलो आपल्याला कंटिन्यू 4 ते 5 महिने ह्या आझोला कल्चर काढता येईल. मध्ये टाकायचं का? उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचा जो हिरव्या चाऱ्याचा जो प्रश्न पडतो आणि पावसाळ्यामध्ये जो अतिरिक्त चारा हिरवा चारा भरपूर प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध असतो, त्यावेळेस उन्हाळ्याच्या नियोजनासाठी आपण हिरवा चारा स्टोअर करण्यासाठी मुरघास ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरते. मुरघास तयार करताना प्रथम 2.5 महिन्याची मका असताना 2.5 महिन्याची शेतात मका असताना ती साधारण दुधी चिकात असताना या प्रकारचा चिकात असताना मका आपण शेतात कट करून घेतो. कट केल्यानंतर चाप कटरमध्ये कटिंग केला जातो आणि कटिंग केल्यानंतर ह्या बॅगमध्ये आपण 1-1 फुटाच्या थराच्या अंतरावर गूळ, मीठ आणि युरिया यांच्या मिश्रणाचं द्रावणाचा छिडकाव करून असा पॅक पद्धतीनं दाबला जातो. आणि दाबून ठेवल्यामुळं आपण कमीत कमी तो 60 दिवस दाबून ठेवतो. आणि 60 दिवस दाबून ठेवल्यानंतर आपल्याला मुरघास गायींना खाण्यासाठी 60 दिवसानंतर उत्तम प्रकारचा होतो. त्याचा असा कवटासारखा वास येतो आणि आंबवण्यासारखा पण वास यायला सुरुवात होते त्याची. आणि गायींना मुरघास अतिशय पचनीय असल्यामुळं आणि आंबवण असल्यामुळं खूप आवडतो. आणि हा भाग जो खाल्ला जातो जे नरम असल्यामुळं हा भागसुद्धा गायींना खाल्ला जातो. हा भाग खाल्ल्यामुळं गायींचं फॅट्स आणि SNF वाढण्यामध्ये मदत होते. आणि साधारण आपली याच्यात बचत अशा प्रकारची होती का पावसाळ्यातला जो अतिरिक्त चारा उन्हाळ्यासाठी आपण स्टोअर करतो आणि त्या मक्यामध्ये जे कंटेन असतात म्हणजे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स हे 2.5 महिन्यामध्ये दुधाळा कणसात असताना जास्त प्रमाणात चाऱ्यात आणि कणसात पण असतात. त्यावेळेस गाय जास्तीत जास्त दूध देतात आणि त्याच कंटेनचा चारा आपल्याला वर्षभर पुरवठा करण्यासाठी मुरघास ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरते. आणि त्या माध्यमातून मुरघास जर गायींना खायला दिला तर आपली दुधाची गुणवत्ता वाढते आणि पशुखाद्यावरचा खर्चही कमी होतो आणि चाऱ्याची कमतरता भासत नाही. मुरघासासाठी आपण मक्याचा चारा हा सगळ्यात उत्तम असतो. आणि मुरघासामध्ये आपण साधारण बाजरी, यशवंत गवत यांचा बी आपण सहभाग घेऊ शकतो. साधारण पण ते पण असे तुऱ्याच्या कणसात असे निसवत असताना ज्वारीचा चारा आपण साधा दुधी कणसात असताना पोटऱ्यात बसेल असताना आपण मुरघासासाठी वापरू शकतो त्याला आपण. ह्या बॅग साधारण माझ्यावाल्या पावसाळ्यामध्ये मी बनवलेलं आहे. मला हे साधारण ह्या बॅग बनवून 4 ते 5 महिने झालेले आहेत. 5 महिन्यामध्ये आता मी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये यांचा वापर सुरू केलेला आहे. आमची एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आमचा पारंपरिक व्यवसाय हा गायी आणि शेती हा आहे. मुक्त गोठ्यामुळे आम्हाला बरेचसे फायदे झाले. जनावरांचं काम पण कमी झालं. झाड लोट 1 तासातच आम्ही उरकून घेतो. 40 गायांचा शेणखूर आम्ही 1 तासात 2-3 जणी करतो. तर आम्ही गायींना पहिले बांधून ठेवत होतो तेव्हा आम्हाला असं दिसून आलं की चारा आपल्याला बाहेरून आणून घालावा लागत होता आणि तो चारा आपल्याला काढण्यासाठी जेवढा वेळ लागत होता तो आपल्याकडे खूप वेळ आपला जायचा. तसेच आम्हाला घास कापून आणण्यासाठी जो वेळ लागत होता त्याच्यासाठी आम्ही हायड्रोपोनिक मका, मुरघास आणि ॲझोलाचा वापर करून ते काम आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही एवढंच सांगू इच्छितो का आपल्यासारख्याच आपण गायींना पण मुक्त करावं आणि त्यांना पण आपल्या मनाने जीवन जगून द्यावं एवढेच सांगू इच्छिते.